मराठे सिर्फ चूहे की तरह गनीमी कावा कर सकते हैं, खुले मैदानों में बुलाव फिर देखे, असा समज त्या काळी अनेकांचा होता. पण 1672 साली एका किल्ल्याने हा समज कायमचा मोडून काढला. तो किल्ला म्हणजे साल्हेर फोर्ट. फेब्रुवारी 1672 औरंगजेबच्या आदेशाने मुघल सैन्याने साल्हेरला वेढा घातला. त्या दृष्टीने की मराठी मैदानात युद्ध करूच शकत नाहीत, ते फक्त दऱ्या डोंगरांमध्ये जिंकू शकतात. या मोहिमेचं नेतृत्व करत होते इखलाक खान आणि बेहलोल खान. प्रचंड मोठं सैन्य, हजारो सैनिक. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली 2 तगडे मराठा सरदार रणांगणात उतरले. एका बाजूला हल्ला केला प्रतापराव गुजर यांनी, तर दुसऱ्या बाजूने शत्रूला कोंडीत पकडलं मोरोपंत पिंगळे यांनी. रणांगणात भीषण युद्ध पेटलं होतं. तासन तास चाललेल्या त्या युद्धानंतर सुमारे 40,000 मुघल सैन्याचा पराभव झाला होता. त्या दिवशी इतिहासकारांच्या मते साल्हेरची लढाई मराठा इतिहासातील सगळ्यात मोठ्या खुल्या रणांगणातील लढायांपैकी एक मानली जाते, जी घडली साल्हेर किल्ल्यावर. एक अशी लढाई जी मराठा इतिहास कधीच विसरू शकणार नाही. भेटू पुढच्या भागात एका नवीन इतिहासाच्या टप्प्यात. तोपर्यंत स्टे ट्यून अँड फॉलो फॉर मोर.